काम सर्व मळीने ब्यासी तत्व कही, तू एनो जाणनार स्वप्रकाश सही, अहम ब्रह्मास्मि यह दृढ होई, एज साक्षात्कार कही सोई. पंचीकरण या ग्रंथामध्ये 21 क्रमांकाची ही चौपाई चालू आहे. तर इथं सद्गुरू सांगतात की अद्वितीय सामान्य रूप आत्मा एकच आहे, हे सत्य आहे. हे विशेष ज्ञान गुरुशास्त्राच्या उपदेशाने वृत्तीद्वारा होते आणि अज्ञान व त्याचे कार्य देहादिकावरील अध्यास या दोघास नष्ट करते. तसे केल्यानंतर स्वतः आपणच निवृत्त होते. म्हणजे ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळे राहत नाही. म्हणून तेथे द्वैत उत्पन्न झाले म्हणता येत नाही. तर केवळ एकच सामान्य ज्ञानरूप पूर्ण आत्मा असतो हे सिद्ध होते. आता इथं उदाहरण दिलेलं आहे की जसं आपण माठामध्ये पाणी आलं, ते पाणी भरलं तर ते पाणी गढूळ असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण तुरटी फिरवली की त्याच्यातला जो गढूळपणा आहे तो खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होत असतं. तसं गुरुशास्त्राच्या उपदेशाने उत्पन्न झालेले विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करून आपण स्वतः निवृत्त होते. त्यावेळी एक सामान्य रूप आत्माच अविशिष्ट राहतो. तर परत एक उदाहरण दिलेलं आहे. लाकूड विशेष, लाकडामध्ये जो विशेष अग्नी आहे तो उत्पन्न झाल्यावर स्वयंपाकाचं कार्य सिद्ध होतं आणि स्वयंपाकाचं कार्य सिद्ध झाल्यानंतर ते जे लाकडं ते जळून जातात आणि मग त्याची राख उरते. तर त्या सामान्यामध्ये तो लय पावतो. मग तो प्रगट झालेला अग्नी सामान्य रूपामध्ये लय पावतो. तसे विशेष ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करण्याचे कार्य करून सामान्य ज्ञानात लय पावते. म्हणून ज्ञानात द्वैत नाही हे सिद्ध होते. विशेष ज्ञान रूप चौथा महाकारण देह, त्याचा प्रकाशक तू आत्मा शुद्ध स्वरूप आहे हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून शिष्यानं, काल आपण थोडंसं चिंतन केलं की शिष्यानं शंका घेतली कोणती, की सामान्य व विशेष दोन ज्ञान सांगितलेले आहे आणि या दोन ज्ञानामुळं द्वैत उत्पन्न होत असतं आणि मग सिद्धांतामध्ये कशी संगती लावायची त्याची. हे ज्ञानरूप एकच आत्मा आहे असे आपण सांगितले. अद्वितीय आहे, ज्ञानरूप आहे आणि तो आत्मा कसा आहे, एकच आहे. मग या दोन परस्पर विरोधी गोष्टींची एक वाक्यता कशी होईल, त्याचं समाधान, त्याचं उत्तर सद्गुरू असं सांगतात की हे ज्यावेळेस विशेष ज्ञान प्रगट होतं तर हे विशेष ज्ञान प्रगट झाल्यानंतर अज्ञानाची निवृत्ती करतं आणि अज्ञान कार्य जो देहाध्यास आहे त्याची सुद्धा निवृत्ती होते. आणि ज्ञान, आता हे ज्ञान झाल्यानंतर ते परत आपल्या सामान्य रूपामध्ये विलीन होतं. जसं प्रगट झालेला अग्नी तो आपल्या सामान्य रूपामध्ये विलीन होतो. मग प्रगटता परिचिन्न आहे. विशेष रूपानं प्रगट झालेलं जे ज्ञान आहे ते विशेष रूपानं प्रगट झालेलं ज्ञान परिचिन्न आहे. कारण त्याचं कार्य केवढं आहे, अज्ञान, आणि अज्ञान कार्य देहाध्यासाची निवृत्ती झाली की विशेष ज्ञानाचं कार्य संपलं. जसं स्वयंपाक तयार झाला की विशेष रूपाच्या अग्नीचं कार्य संपलं. आता त्यानं काय करावं, आता आपण आपल्या सामान्य रूपाला प्राप्त व्हावं. तसं आता विशेष ज्ञानानं काय व्हायला पाहिजे, आपण आपल्या सामान्य रूपाला परत यायला पाहिजे. मग आता विशेष ज्ञानानं हे सिद्ध झालं की मी आत्मा अद्वितीय स्वयंप्रकाश ब्रह्मरूप आहे. आता मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं घोकत कवरक बसायचं. हां, त्या वृत्तीला बाकीचे कामं आहेत ना, बाकीचे कामं आहेत. एकदा मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला, कारण शास्त्राचा नियम असा आहे की
लिंग देहाचा बाद एकदाच होत असतो, नेहमी नेहमी बाद करायची गरज नाही. जसं आता या जीवनामध्ये आणि चित्रपटामध्ये काय फरक आहे, तर डायरेक्टरनं एका सांगितलं की जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या एकदाच होत असतात आणि चित्रपटामध्ये घडलेली घटना शूटिंग बरोबर झाली नाही तर रिटेक घ्यावा लागतो, म्हणजे परत शूटिंग करता येते त्या दृश्याची. पण मानवी जीवनामध्ये एकदा घडली ना घटना ती परत रिवर्स घेता येत नाही कॅसेट. ते म्हणजे बालपण एकदाच, तारुण्य एकदाच, लग्न एकदाच, म्हातारपण एकदाच आणि चौघाच्या खांद्यावर एकदाच. विठ्ठल विठ्ठल, ऐक नाही. म्हणून हे एकदाच आहे त्या घटना, रिटेक नाही आहे इथं. तुम्ही म्हणले पहिल्यापासून दुसून करू, दुसून नाही आहे इथं. त्यालाच रिटेक म्हणते. की आपल्याला वाटतं की ह्या इथं आपण असं करायचं होतं, मग पहिल्यापासून घ्यावं ते पहिल्यापासून होत नाही आता. म्हणून इथं एकदाच संत संगती एकदाच, आणि आत्मा अनात्मा विवेक जागृती एकदाच, आणि लिंग देहाचा बाद एकदाच, परत डबल करायचं काम नाही. मग आता असं आहे की हे जे विशेष ज्ञान आहे प्रगट, तर हे विशेष रूपाचं ज्ञान झालं तर ह्या ज्ञानानं अज्ञान आणि अज्ञान कार्य जो देहाध्यास आहे त्याची निवृत्ती केली आणि तो आपण आपल्या सामान्य रूपामध्ये परत विलीन झाला. म्हणून मी आहे, तर मी आता कसं आहे, सगळ्यांचा साक्षी आहे, सामान्य रूपानं आहे. कारण आता त्याच्यासमोर जी द्वैत प्रतीती आहे तर ती द्वैत प्रतीती येणारच आहे. फक्त आता याच्या आधी जी सत्यत्व होती ती सत्यत्व मिथ्यात्वामध्ये परिवर्तित झाली. म्हणजे आरशातलं प्रतिबिंब दिसतं, पण दिसत असतानाच हे खोटं आहे असं आपण जसं निश्चित झालेलो आहोत, तसं या जागृत पदार्थाबद्दल सुद्धा आपली अशी निश्चिती होती की हे दिसत असतानाच खोटं आहे. एवढा फरक होत असतो, एवढा बदल होत असतो. बुद्धीमध्ये काय होत असतं, परिवर्तन होत असतं. कबीरदासाकडे एक माणूस आला, ते म्हणले महाराज मला देव दाखवा. कबीरदास झाड लावू लागले. मग त्यांनी इकडचं झाड काढलं, या रांगेतलं आणि या रांगेमध्ये लावलं. आता ते अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, ते माणूस कदरलं. ते म्हणे महाराज मी 1 तासापासून उभा आहे, मी म्हणालो तुम्हाला की देव कसा आहे दाखवा. ते म्हणले सांगितलं ना तुला, इधर का उखाडना और इधर लगाना. काय इधर का उखाडना और इधर लगा देना, म्हणजे देहात्म बुद्धीचा त्याग करायचा आणि अहम आत्मा या बुद्धीचा स्वीकार करायचा, झालं. काय म्हणजे परमार्थ काय फार गूढ आहे का, फार अवघड आहे का, याला अधिकारच लागतो का? म्हणजे विनाकारण काही सांगण्यामध्ये काय अर्थ आहे बरं? तुम्ही बोला बाबा, सत्य बोला ना. सत्य साचे खरे, सत्य बोलायला पाहिजे. आणि सत्य हे आहे की ज्याला डोळा आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी, ह्याच्यात काय भ्यायचंय? ज्याला कान आहे तो शब्द ऐकण्याचा अधिकारी, तसं ज्याला मनुष्य देह मिळालेला आहे त्याला मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याचा अधिकार स्वतः नारायणानं प्रदान केलेला आहे. आता कोणाची भीती? आता भीती करायचं काही कारणच नाही ना. मग विनाकारण आपण आपल्या मनाला कमी का लेखायचं? याला न्यूनगंड म्हणतात. की आपल्या ठिकाणी म्हणजे योग्यता असताना सुद्धा आपण स्वतःला कमी समजणं, हे मानवी मनामध्ये असलेली एक न्यूनगंडाची भावना आहे, ती सुद्धा नसायला पाहिजे. आणि अहमगंडाची एक भावना आहे की मी काहीतरी आहे. मग मी काहीतरी आहे म्हणल्यावर हा काय झाला? अहमगंड. आणि योग्यता असताना सुद्धा आपण कसं काय बोलावं याला काय म्हणावं? न्यूनगंड. म्हणून हे दोन्ही गंड काही कामाचे नाहीत. म्हणून सकळांशी येत आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून सगळ्यांनाच अधिकार मिळालेला
आहे त्या अधिकाराचा आपण उपयोग करायला पाहिजे. म्हणून प्रत्येकानं असं लक्षात घ्यायला पाहिजे की मनुष्य देह ज्या अर्थी आपल्याला मिळालेला आहे त्या अर्थी आपण ज्ञानस्वरूप आहोत. आपल्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू हे दोन्ही नाहीत. मग जन्ममृत्यूचं जे दुःख आहे ते स्थूल देहाला सूक्ष्म अंतःकरणात मी समजल्यामुळं आहे का स्वरूपानं आहे. स्थूल देहाला सूक्ष्म अंतःकरणात सूक्ष्म असलेल्या चैतन्यानं मी समजल्यामुळं आहे का स्वरूपानं आपल्याला जन्म मरण आहे. स्वरूपानं नाही आहे. ह्या स्थूल देहाला सूक्ष्म असलेल्या अंतःकरणात सूक्ष्म असलेल्या मीनं मी समजलं म्हणून आपल्याला वाटतं की त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायला, त्याचा जन्म आपला जन्म वाटायला, त्याची वाढ आपल्याला आपली वाढ वाटायला लागली. म्हणून स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह या तिन्हीहून तुम्ही